नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे. कारण आता 6व्या हप्त्याची तारीख निश्चित झालेली आहे आणि उद्या आपल्या खात्यावर हा 6वा हप्ता जमा होणार आहे. परंतु यासाठी नेमके कोणते शेतकरी बांधव पात्र ठरणार आहेत, तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आपण यासाठी पात्र असणार आहे किंवा नाही. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचे वितरण अखेर कृषी विभागाकडून 29 मार्च पासून सुरू करण्यात येणार असून 31 मार्च 2025 पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे, असे कृषी विभागाने सांगितलेलं आहे. तर बघा मित्रांनो, उद्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे. तर अशा प्रकारची महत्वाची माहिती कृषी विभागाने दिलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नमोच्या 6व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. तर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी निधी मंजूर केला आहे. परंतु शेतकऱ्यांना बँक खात्यात रक्कम कधी जमा होणार याबाबतची मोठी उत्सुकता होती. याबद्दल कृषी विभागाने वितरणाची प्रक्रिया पूर्वतयारी पूर्ण केली असून शनिवारी म्हणजे 29 मार्च पासून निधी वितरित करण्यात येणार आहे. तर मित्रांनो बघा, या ठिकाणी कृषी विभागाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की उद्या शनिवार आहे, 29 मार्च आहे आणि उद्यापासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहे. त्यानंतर पुढे बघा मित्रांनो, महत्वाची माहिती. नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेअंतर्गत 5 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. राज्यातील 90,86,000 पात्र लाभार्थ्यांना 8,961 कोटीचा निधी वितरित करण्यात आला आहे, असेही कृषी विभागाने सांगितलेलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथील कार्यक्रमात पीएम किसानच्या 19व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील 92,89,000 शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात आला. त्यासाठी 1,967 कोटी 12 लाख रुपयाचा निधी वितरित करण्यात आला होता. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा निधी केंद्र सरकारच्या पीएम किसानच्या पात्र लाभार्थ्यांना दिला जातो. तर मित्रांनो, या ठिकाणी ज्या लाभार्थ्यांना पीएम किसान योजनेचा निधी मिळतो त्याच लाभार्थ्यांना हा नमो शेतकरी सन्मान निधीचा निधी हा मिळणार आहे. तर त्यामुळे आता पुढे बघा नेमका किती निधी आपणास मिळू शकणार आहे. तसेच केंद्र सरकार पीएम किसानच्या 65,047 लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन केले. त्यानुसार राज्य सरकारने 93,026 लाख शेतकरी कुटुंबाच्या 6व्या हप्त्यासाठी 2,169 कोटी रुपयाचा निधी शनिवार पासून जमा करण्याची तयारी केली आहे. दरम्यान राज्य सरकारने 2023 पासून राज्यातील शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात केली. या योजनेतून केंद्र सरकारच्या पीएम किसानच्या धर्तीवर शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये लाभ देण्यात येतो. अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा वार्षिक लाभ 3,000 रुपये वाढ करण्याची घोषणा केली आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला उद्या कळून येईल की आपल्या खात्यावर या योजनेचे 2,000 रुपये जमा होणार की रुपये 3,000 रुपये जमा होणार. कारण या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो काही लाभ आहे इथून पुढे 3,000 रुपये दिला जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्वाची बातमी आणि अपडेट नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 6व्या हप्त्याबाबत आलेली होती. त्यामुळे मित्रांनो, जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.